हॅलो गाईज. तर आज मी काहीतरी नवीन डिझाईन क्रिएट करून दाखवणार आहे. इथे बघा, आपण काही दोन शेप्सला अटॅच करून एक काहीतरी इंटरेस्टेड डिझाईन क्रिएट करणार आहोत. तर इथे बघा, आता मी इथे काय केलं आहे, पॅरागॉन टूलचा यूज करून, हा जो पॅरागॉन टूल आहे, पॅरागॉन टूलचा यूज करून अदरवाईज आपण स्टारचा आपल्याला जो शेप पाहिजे आपण तो शेप ह्या इथनं घेऊ शकतो. ओके, कॉमन वन शेपवरती पण ह्या इथे भरपूर शेप्स असतात वेगवेगळी. आपल्याला जो शेप पाहिजे आपण तो शेप ह्या इथनं घेऊ शकतो. अदरवाईज मी इथे काय केलं आहे, पॅरागॉन टूलचा यूज करून एक शेप ॲड केला आहे. आणि ह्या इथे ह्याची अँगल्स इन्क्रीज करायचे असतात, तर मी इथनं अँगल्स पण इन्क्रीज केली आहे. अँड ह्या इथे मी काय केलं, सर्कल ॲड केलं आहे. सेंटरला एक सर्कल ॲड करून सर्कलला एक बॉर्डर देऊयात. अँड जो काही पॅरागॉन आहे त्याला एक बॉर्डर देऊयात. ह्या सर्कलला आपण ह्याच्या सेंटरला आणून अटॅच करून देऊयात. आता इथे बघा, ब्लेंड टूलचा यूज करूयात आपण. ब्लेंड टूलचा ह्या इथे आपल्याला यूज करायचा, ब्लेंड टूल. ओके, ब्लेंड टूलचा यूज करून मी इथे काय केलं, याला ह्याच्यासोबत अटॅच केलं आहे. बघा, हे शेप एकमेकासोबत अटॅच झालेत. ह्याच्यात इन्क्रीज त्यानंतर ह्या इथे हा जो सेंटरचा सर्कल आहे ह्याला मी काय केलं, रोटेट केलं. नॉर्मली रोटेट केलं. इकडे बघा, ह्या प्रकारे रोटेट केल्यावरती तर इथे बॅकग्राऊंडला आपण ह्याला कलर अटॅच करूयात. आपल्याला जसा कलर अप्लाय करायचा त्या टाईपचा आपण ह्या इथे कलर अप्लाय करू शकतो. असेच इंटरेस्टेड डिझाईन्स तुम्हाला जर का शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड कमेंट करा.